जय जय रघुवीर समर्थ। नभे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नभे निंदकू मत्सरू भक्ती मंदू, नभे उन्मत्तू व्यसनी संग बाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 181 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये आपल्याला गुरु या शब्दाची व्याख्या समर्थ सांगत होते। कोण आहे गुरु? जो आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवतो तो खऱ्या अर्थाने गुरु आहे। गुरु तो आहे जो आम्हाला कधीच बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता अशा चित्रविचित्र गोष्टींमध्ये गुंफत नाही, जो आम्हाला रामकृष्णादी भगवंताच्या रूपाचं प्रेम लावतो, त्याच्या नामाचं प्रेम लावतो, जो आमच्या चित्तशुद्धीचं एक प्रकारे निमित्त ठरतो, जो आम्हाला भगवत प्रेम वृद्धिंगत करतो, जीवनामध्ये जी परिस्थिती जशी आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने समाधानाने जगायला शिकवतो, संसाराचं खरं स्वरूप जो समजावून सांगतो तो सद्गुरू असतो। अशा सद्गुरूच्या नाना लक्षणांना आपण हळूहळू चर्चेमध्ये घेणारच आहोत। पण मुख्य प्रश्न होता, जगी जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तीदाता। मुक्तीदाता सद्गुरू हा कोणी वेगळाच आहे। मग आजच्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला सांगतायत की गुरु कसा नसावा। जेव्हा आपण एखाद्या गुरुची पारख करत असतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण सद्गुरू या पदी आरूढ करत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असलेल्या अनंत चांगल्या गोष्टी तर आहेतच, पण काही गोष्टी या त्यामध्ये कधीच नांदू शकत नाहीत, ज्याला स्ट्रिक्टली नो नो म्हटलं जातं। अशा काही गोष्टी या सद्गुरू तत्वामध्ये कधीच राहत नाहीत। अशा 9 गोष्टी समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात। काय म्हणतात समर्थ माऊली? नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू। चेटकी म्हणजे कुठल्याही प्रकारचं चाटूक करणारा, नव्हे चेटकी। चाळकू म्हणजे फसवणारा, नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू। लोकांना काही ना काहीतरी स्कीम करून पैसे कमवणारा असा द्रव्य भोंदू मनुष्य हा कधीही सद्गुरू असू शकत नाही। नव्हे निंदकू मत्सरू भक्ती मंदू, जो कधीच कोणाची निंदा करत नाही, कधीच कोणाचा मत्सर करत नाही, ज्याच्या बरोबर राहिलं असता आपलं साधन मंदावत नाही, भक्ती कधीही आपली मंद झाल्यासारखं आपल्याला जाणवत नाही, ज्याच्याकडे भक्ती नाही असा सद्गुरू कधीच असू शकत नाही। तिसरी गोष्ट, नव्हे उन्मत्तू व्यसनी संग बाधू, जो उगीचच आतताईपणा करतोय, उन्मत्तपणा करतोय, जो व्यसनी आहे, उगीचच काही ना काहीतरी चित्रविचित्र गोष्टी गांजा इत्यादी ओढतोय, असा तो व्यसनी व्यक्ती हा कधी सद्गुरू असू शकत नाही। आणि संग बाधू, ज्याच्या बरोबर राहिलं असता आपण देखील बिघडायला लागतो, अशी व्यक्ती ही कधीच गुरुपदी आरूढ होऊ शकत नाही। समर्थ म्हणतात, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू।
खऱ्या अर्थाने ज्ञानी असलेला साधू हा अगाध आहे. या समाजामध्ये अशा ज्ञानी व्यक्तीला शोधून काढणं हे जीवाला अत्यंत अवघड आहे, क्लिष्ट आहे. सज्जनो, गुरु कसा नसावा याची ही 9 लक्षणं समर्थांनी आम्हाला सांगितली. बघा, आपण एकीकडे म्हणतो की लोकांच्या मधले दोष बघू नयेत, लोकांची निंदा करू नये, आणि इथं समर्थांनी आपल्याला गुरु कसा नसावा यासाठी ही 9 लक्षणं सांगितलेली आहेत. याचं 2-3 कारण मला दिसत आहेत. पहिली गोष्ट बघा सज्जनो, जीवनामध्ये सद्गुरू हे तत्व आहे ना, अत्यंत विश्वासाचं, अत्यंत श्रद्धेचं असं ते स्थान आहे. त्या स्थानावरती बसलेल्या व्यक्तीने जेव्हा अनेकांचे नमस्कार, अनेकांचं गुरुपद स्वीकारायला सुरुवात करतो, तेव्हा त्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्यावरती एक फार मोठी नैतिक जिम्मेदारी आहे. कारण या अशा स्थानावरती बसलेल्या व्यक्तीने जर कुठल्याही प्रकारच्या अनितीचं आचरण केलं, कुठल्याही पद्धतीने जर तो समाजाला दिशाभूल करू लागला, भगवत विन्मुख करू लागला, तर लोकांची श्रद्धा कधीच ईश्वरावरती बसणं अवघड आहे. आधीच या तर्कवादी समाजामध्ये जेव्हा बुद्धीचे संशय काही केल्या मिटत नाहीत, आणि जेव्हा समाजामध्ये अशी एखादी कोणीतरी व्यक्ती काहीतरी असं करून बसते ज्याच्यावरती अनेक लोकांनी आपलं गुरु नावाने श्रद्धा ठेवलेली असते, विश्वास ठेवलेला असतो, अशा वेळेला त्या गुरुपदी असलेल्या व्यक्तीचं तर नुकसान होतच, पण त्याचबरोबर जे अनंत लोकांनी अशा गुरुवरती विश्वास ठेवलाय, ती लोक देखील आपल्या जीवनामध्ये फार मोठी हानी करून बसतात. मला अनेकदा श्रोत्यांचे निरोप येतात, काही जण अनाहूतपणे फोन करतात आणि विचारतात, दादा आम्ही अशा एका गुरूंचा अनुग्रह घेतला होता, परंतु दुर्दैवाने ते कुठल्या तरी कांडामध्ये अडकले आणि त्यांना असं काय झालं, आणि आता तिथं आम्हाला गुरुपद नाही, मग आम्ही त्यांनाच गुरु मानावं का, आम्ही आता त्यांच्याकडून नाम घेतले तर मग आम्ही दुसरं नाम घ्यावं. बघा, जीवनामध्ये किती प्रश्न निर्माण होतात जेव्हा तुम्ही ज्याला गुरुपदी बसवलेला आहे अशी व्यक्ती जेव्हा या अशा आसनावरती बसून खाली ढळते. त्यामुळे सज्जनो, मला असं वाटतं की ज्यांना गुरुपद द्यायचं आहे ना, त्या व्यक्तीची आपण योग्य पारख करून घ्यावी. दिस इज फर्स्ट. दुसरी गोष्ट, आजच्या समाजामध्ये एक विचित्र आपल्याला स्पर्धा चाललेली दिसते गुरु होण्याची. प्रत्येक जणाला आपले चेले वाढवायचे असतात, आणि चेले वाढवत असताना तो मनुष्य लोकांना प्रभावित तर करतो, कारण बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. थोडीफार साधना केली, उपासना केली, काहीतरी शक्ती येतेच. आता बघा, आमच्यासारखी मंडळी, आम्ही तर ना कोणाचे गुरु आहोत, आणि आमची ती इच्छाही नाही आणि आमची ती पात्रताही नाही. आमच्यासारखा अपात्र मनुष्य हा केवळ समर्थांच्या विचाराचा निरोप्या म्हणूनच आयुष्यभर राहू इच्छितोय. पण मला जर उद्या कोणी गुरुपद द्यायला लागलं तर माझी भूमिका काय असली पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीने, ज्याला गुरु व्हायचंय, त्याने पहिल्यांदा आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण गुरु बनण्यासाठी लायक आहोत की नाही. मी अगदी स्पष्ट शब्द वापरतो, आपण खरंच लायक आहोत का गुरु बनण्यासाठी? कारण गुरु हे पद म्हणजे कसं आहे, माऊलीपासून ते ब्रह्मचैतन्यापर्यंत हे सगळं सद्गुरु तत्व समांतर पातळीवरती आहे. अरे, तुम्ही त्यांच्या पातळीवरती जाऊन बसायचा विचार करताय? तुम्ही खरं तर त्यांच्या चरण रजाचे देखील दास होऊ शकत नाही. अशी आपली खरी अवस्था असताना आपण त्यांच्या पात्रतेचे गुरु या रूपाने समाजामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही गोष्टींकडून याची अतिशय उत्तम शहनिशा झाली पाहिजे. शिष्यांनी देखील गुरुला तपासावं. जसं स्वामी विवेकानंद पूर्वाश्रमीचा नरेंद्र गुरु शोधार्थ फिरतोय, आणि जेव्हा रामकृष्ण परमहंसांच्या जवळ जातोय त्याच्या आधी अनेक लोकांना त्यांनी एकच प्रश्न विचारला, डोळ्यात डोळे घालून विचारला, मी तुम्हाला माझं गुरुपद द्यायला तयार आहे, मला सांगा तुम्ही भगवंताला पाहिलंय का? तुम्हाला भगवंताचं दर्शन झालंय? कसा आहे तो भगवंत? मला सांगू शकाल का? मला त्याचं दर्शन घडवू शकाल का? आणि बऱ्याचदा या शिष्याच्या असलेल्या आर्जवामुळं
अनेक मंडळी म्हणायचे की नाही बाबा, आम्ही तुझा गुरुपद घेऊ शकत नाही, आम्हाला अजून त्या ईश्वराचा साक्षात्कार झालेला नाही. रामकृष्ण परमहंसांना देखील नरेंद्रने हाच प्रश्न विचारला आणि रामकृष्ण परमहंस केवळ स्मित हास्य करून नरेंद्रला म्हणतात, नरेंद्रा, जितक्या जवळून मी तुला पाहतोय ना, त्याच्याही पेक्षा अधिक निकटतेने मी ईश्वराला पाहिलेला आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि मग अशा रामकृष्ण परमहंसांना नरेंद्रने आपलं सद्गुरू मानलं आणि त्यानंतर घडलेला इतिहास आपण सगळेच जण जाणता. सज्जनो, त्यामुळं गुरुच्या शोधामध्ये जी मंडळी आहेत, ज्यांना अजूनही गुरु प्राप्त झालेला नाहीये, उगीच अकारण कुठल्या तरी व्यक्तीला गुरुपद देऊन बसू नका. अशी व्यक्ती बघा ज्याच्या जीवनामध्ये ईश्वरीय साक्षात्कार झालाय. पण इथं गंमत अशी आहे की त्याला ईश्वरीय साक्षात्कार झाला आहे हे आम्हाला कसं कळणार, याचा अनुभव आम्हाला कसा येणार? कारण आम्ही तर सामान्य जीव आहोत. आम्हाला काय माहिती ईश्वरीय साक्षात्कार या गोष्टीचा अनुभव काय आहे? ज्यांनी आपल्या हृदयातल्या आत्मारामाला जाणलंय, हे तर केवळ तोच ओळखू शकतो ज्याने आपल्या हृदयातल्या आत्मारामाला जाणले. म्हणजे दोन्ही पातळी जेव्हा समसमान होतात तेव्हाच आपल्या गुरुची थोरवी आपल्याला कळते. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते ना की आम्ही एकाच कमलदलामध्ये मी आणि माझे निवृत्ती बसलेलो आहोत. माझे ब्रह्मानंद महाराज म्हणतात, श्री महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं करून टाकलंय. या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता आपल्याला लक्षात यायला पाहिजे की गुरुचा ईश्वर साक्षात्कार झाला आहे की नाही हे बद्ध दशेमध्ये जीवाला कळू शकत नाही. मग बद्ध दशेमध्ये जीवाने गुरुला कसं निवडावं, कसं त्याला शरण जावं? तर 9 गोष्टी बघाव्यात की ज्या त्याच्यामध्ये नसतील तर तो आपल्या गुरु होण्याची निश्चितच आपण त्याला पात्रता देऊ शकतो. म्हणजे बघा, तांदळामधून आपण खडे निवडून बाजूला टाकतो. कुणी असा व्यक्ती बघितलाय की तो खड्यासाठी तांदळाला निवडून बाजूला काढतोय? नाही. तसा सद्गुरू हा अनंत गुणांनी भरलेला आहे. त्यामुळे या अनंत गुणांची आपण चर्चा करत असण्यापेक्षा आपल्या सद्गुरूमध्ये हे 9 दुर्गुण नाही आहेत ना, त्या खड्यांना आपण नीट तपासून बघावं. तेवढं जर बाजूला पडलेलं व्यक्तित्व मिळावं तर आपण त्याला निशंकपणे शरण जावा आणि या 9 गुणधर्मांना आपण निश्चितपणे अनुभवू शकतो. कुठले 9 गुणधर्म आहेत? पहिला, नवे चेटकी. जो कोणीतरी तुम्हाला सांगतोय काळी बाहुली घेऊन यान, पिना घेऊन यान, दोरा घेऊन यान, गंडा घेऊन यान, रात्री अमावस्येला यान, खड्डा खणान, कुठला तरी मंत्र करान, ते करान, हे करा. पहिली गोष्ट, क्रॉस करून टाका, फुली मारून टाका. हा मनुष्य आपल्याला कधीच थोरल्या देवापर्यंत घेऊन जाऊ शकणार नाही. नवे चेटकी. दुसरी गोष्ट, चाळकू, फसवणारा. व्यक्ती आपल्याला अशाही भेटतात की त्यांना शिष्याचं दुःख तर हरण करायचं नसतं, पण शिष्याचा पैसा मात्र हरण करायचा असतो. आणि पैसा हरण करणारा गुरु कसा ओळखावा माहिती का? मी आता जवळजवळ 30 वर्ष झाले या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये फिरतोय, लोकांना भेटतोय. मी म्हणत नाही की माझे अंदाज सगळे अगदी बरोबर आहेत, पण जे काही अल्पस्वल्प या बुद्धीला आतापर्यंत अनुभव पटलेले आहेत त्यावरून एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली. मी अनेक देहधारी संतांना भेटतो आणि ते सद्गुरू आहेत की नाही याची मी एकच फुटपट्टी धरलेली आहे. कुठली फुटपट्टी? जो आलेल्या व्यक्तींमध्ये गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करत नाही तो चाळकू नसतो. पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या गोरगरिबाची दुःख ऐकणारा सद्गुरू जर एखादी श्रीमंत व्यक्ती आली जो त्याच्या आश्रमाला मोठ्या प्रकारचं दान धर्म करतो आहे आणि ती व्यक्ती आली म्हणून अशा गरीबाला हाकलून देणारा आणि अशा लोकांसाठी आसनं लावणारा, हा निश्चितच अंतरंगामध्ये कुठंतरी द्रव्य भोंदू आहे. त्याला या द्रव्याची अभिलाषा आहे. त्याला असं वाटतंय की या व्यक्तीला महत्व दिलं असता तो आपल्या आश्रमाला दान देईल, देणगी देईल. सज्जनो, खरा सत्पुरुष हा संपूर्णपणे राम भरोशावरती जगतो. तो एखाद्या अहंकारी श्रीमंताचा 1 रुपया देखील घेणार नाही, पण तेच एखादा गरीब
आपल्या खिशातली चुरगाळलेली, घामाने भरलेली 5 रुपयाची नोट देखील जेव्हा त्याच्या हातात देईल तेव्हा त्याला तो मस्तकी धारण करेल. हे असे सत्पुरुषाची लक्षणं मी काही जवळून बघण्याचा प्रयत्न केला, परंतु आज मी तिला तरी मला असे संत दृष्टिक्षेपात आले नाहीत. हे माझं दुर्दैव आहे. हे निश्चित असे संत असणार, असे व्यक्तित्व असणार जे चाळकू नाहीयेत, जे द्रव्यभोंदू नाहीयेत. पण बहुतांश वेळेला मी बघितलं की जे प्रसिद्धीमध्ये या वलयामध्ये फिरणारी मंडळी आहेत ना, त्यांच्यामध्ये हा द्रव्यभोंदूपणा आहे, हा चाळकूपणा आहे. त्यामुळे ते चेटक करणार नाहीत. ते कदाचित भगवंताच्याच कथा सांगतील, भगवंताचंच नाम संकीर्तन करतील, पण अंतःकरणामध्ये मात्र कुठेतरी ही द्रव्यभोंदूता आपल्याला दिसते. आणखीन कुठले गुणधर्म नसावेत? नवे निंदकू. कोणी आलं की त्या दुसऱ्या नसलेल्या व्यक्तीच्या बद्दल निंदा यथेच्छपणे जो करतो तो कधीही सद्गुरू असू शकत नाही. बघा, आजच्या काळात अनेक संप्रदायांमध्ये संघर्ष आपल्याला दिसतात. आपल्याच धर्मामध्ये सगळेजण एकाच त्या थोरल्या देवाची उपासना करत असतानाही तो संप्रदाय कसा चुकीचा आहे हे सांगण्यामध्ये अनेक लोकांची एनर्जी जाताना मला दिसते. खरोखर जो निंदा करतो तो कधीच सद्गुरू असू शकत नाही. अशा वेळेला जरी एखादी गोष्ट पटत नसली तरी देखील ते शांतपणे गिळता यायला पाहिजे, मौन धारण करता यायला पाहिजे. बघा, सद्गुरू हा कधीच कुठलीही परिस्थिती बदलण्यासाठी जन्माला येत नाही. तो केवळ आहे ती व्यक्ती जशी आहे तसा तिचा स्वीकार करून तिला ईश्वर सन्मुख करण्यासाठी जन्माला आलेला असतो. त्यामुळे आहे बाबा, हा असा आहे, हा एकदा ओळखलं की उगीच त्याच्याविषयी निंदा करत फिरत राहणं हे सद्गुरूचं लक्षण नाही. नवे निंदकू मत्सरू. आणि समजा जर त्या व्यक्तीला ज्याच्याबद्दल तो निंदा करतोय किंवा त्या संप्रदायाला ज्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये द्वेष आहे, अशा संप्रदायाला किंवा व्यक्तीला जर काही बहुमान मिळाला, काही मोठेपणा मिळाला की ह्याचा तिळपापड व्हायला लागतो, तो कधीही सद्गुरू असू शकत नाही. नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू. आणि ज्याच्याबरोबर बसलं असता इतर विषयांची इतकी चर्चा होतीये की रामभक्ती मंद पावतीये. जिथं गेल्यानंतर नाम घ्यावं असं वाटण्याऐवजी चालू असलेलं नाम देखील बंद करून त्यांच्या विषयांमध्ये आपल्याला भाग घ्यावासा वाटतो. लक्षात घ्या, ते निश्चितपणे सद्गुरूचं स्थान नाहीये. नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू. नवे उन्मत्तू. काही लोक उगीचच हा उन्मत्तपणा करतात, काहीतरी मोठ्या मोठ्याने बोलणार, काहीतरी वेड्यासारखे चाळे करणार. आजच्या काळात अनेक लोकांच्या अंगामध्ये बाबा संचारतात, कोणीतरी महाराज संचारतात. हे महाराज माझ्यात आले, ते महाराज माझ्यात आले. मग एकदम अंग आडवं तिडवं करतात, तोंडातून काहीतरी फेस आल्यासारखं करतात. लोक तिथं असलेले इतके प्रभावित होऊन जातात आणि मग त्या एखाद्या व्यक्तीला काहीतरी शिवीगाळ करू लागतात, कोणाला धपाटा मारतात. असा उन्मत्तपणा करणारा गुरु नसतो. नवे उन्मत्तू व्यसनी. कोणी दारू पितंय, कोणी सिगरेट पितंय, कोणी मांसाहार करतंय. हे असे व्यक्ती व्यसनी राहून अरे मी त्याच्यामध्ये नाहीच, हे तर सगळं केवळ बाह्यांगाने चाललेलं आहे असं देखील समाजाला सांगून त्या समाजाला पुन्हा पुन्हा आपल्याकडे वळवणारे व्यसनी लोक असतात. त्यामुळे असा व्यसनी व्यक्ती देखील हा कधीच कोणाचा गुरु होऊ शकत नाही. आणि ज्याच्या बरोबर राहिलं असता आपण देखील स्वाभाविकपणे उतरायला लागतो, आपली अधोगती व्हायला सुरुवात होते. श्री महाराज गमतीने म्हणायचे, एखाद्या गांजा पिणाऱ्या गुरुचा शिष्य हा कधी ना कधीतरी एकदा आपल्या गुरुचा कश ओढूनच घेतो, कधी ना कधीतरी तो गांजा पितोच. हे जसं आहे तसं सज्जनो, समाजामध्ये सद्गुरू या पदावरती व्यक्तीला आरूढ करताना प्रामुख्याने या 9 गोष्टी बघाव्यात की यामध्ये ह्याच्यातलं कुठली गोष्ट नाही ना, काहीतरी प्लान बनवून तो आपल्याकडून पैसे उकळत नाही ना. हे जिथं आपल्याला स्पष्टपणे या 9च्या 9 गोष्टी दिसत नाहीत, ती व्यक्ती सद्गुरू पदासाठी उमेदवार आहे, पण तो देखील सद्गुरू आहे की नाही, मग त्यासाठी त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे याचं वर्णन समर्थ जे करतायत त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया.
जानकी जीवन स्मरण. जय जय राम.